अण्णा अण्णा कुठे आहेत? अण्णा थांबले तर व्यवस्थित झाला पण कामकाज व्यवस्थित करायचं. कामकाज व्यवस्थित झालेलं आहे. महाराज की जय. थोडं जागा द्या. भाऊला येऊ द्या. पाहूया. चला इकडे बघा इकडे. एक मिनिट परत एक खेड जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार अधिकृत उमेदवार कामेश दिलीपराव कांबळे, त्याचबरोबर क्षेत्रपावली गणातून राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या उमेदवार राणी अजय पवार या दोन्ही राष्ट्रवादी चिन्हाच्या ह्याच्यावर घड्याळ या चिन्हाच्या ह्याच्यावर अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. हे होत असताना या ठिकाणी आम्ही समाजामध्ये जात असताना मागील कामाचा आढावा घेत असताना विकास कामावर जे आजपर्यंतचे या विभागाचे नेते शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामाचा फार मोठा झंझावत या विभागामध्ये पहिल्यापासून केलेला आहे. प्रत्येक गावामध्ये कोट्यवधीची कामं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ह्याचा धागा पकडून शनी त्याचबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे जे पुनर्वसन व मदत केंद्राचे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी त्याच पद्धतीने मंत्री झाल्यानंतर जो राष्ट्रवादी पक्षातून जे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं त्या माध्यमातून आज दोन्ही या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कामेश कांबळे आणि राणी पवार यांना दिलेली आहे. उद्या सामोरे जात असताना आज ज्या विरोधी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी मागच्या गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 2 टर्म या विभागामध्ये काढलेले असताना अद्यापही कधीही जिल्हा परिषदच्या ह्या 5 वर्षामध्ये कोणत्याही गावामध्ये संपर्क न साधता त्याने कोणत्याही पद्धतीचा संपर्क न करता आता इलेक्शनच्या तोंडावर जी उमेदवारी घेतलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर ज्या सुरुवातीला भूमिपुत्र म्हणून त्याने जे विधानसभेला वल्गना करत होते आणि त्या वल्गनाला उत्तर माझं स्पष्टपणे आहे. आज भूमिपुत्र कोण आहे? दिलीप म्हणजे कामेश कांबळे हे भूमिपुत्र आहेत, त्याचबरोबर राणी पवार ही भूमिपुत्र आहेत. म्हणजे ह्या पद्धतीनं कामेश कांबळेंच्या बाबत जे वेगळ्या पद्धतीची वल्गना केली जाते, परंतु विकास ज्या सत्तेमध्ये कधी म्हणजे सत्तेमध्ये नसताना परंतु स्वतः कामेश कांबळे यांनी मकरंद आबा पाटील असतील किंवा शशिकांत शिंदे असतील यांनी एखाद्या जबाबदारीने एखाद्या विकास कामाबद्दल एखाद्या गावामध्ये सांगितलं तर त्या ठिकाणी पुढं उंचीने काम करणारा आणि प्रशासनामधला अभ्यास असणारा असा उमेदवार आहे. तरी माझी आपली सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत जे कामेश कांबळे आणि पंचायत समितीच्या राणी पवार यांना बहुमतानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करत आहे. अध्यक्ष, तुम्ही निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यावर आता आरोप होत आहेत की तुम्ही भूमिपुत्र नाही आहे किंवा असे मुद्दे उचलले जातात, उत्तर तुम्ही दिले. एकंदरीत आता इलेक्शनला समोर जाताना तुमच्याकडे विकासाचं कुठलं विजन आहे? गावकऱ्यांच्या कुठल्या समस्या घेऊन तुम्ही पुढे आलेला आहात? कुठल्या म्हणजे गावकऱ्यांसाठी विकास काय करणार आहे? गण असू दे किंवा गट असू दे, नेमका विकासाचं तुमचं मॉडेल काय असणार आहे? 1992 सालापासून या विभागाचं मी नेतृत्व करतोय. स्वर्गीय भाऊसाहेब महाराज अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मी 92 सालापासून सलग 10 वर्ष उपसभापती म्हणून या विभागामध्ये काम केलेलं आहे. विकास हा समाजामध्ये प्रत्येकाच्या समाजामध्ये विकासाचा ध्यास म्हणजे पहिल्यापासून आम्ही विकासाच्या ह्याच्यावरच आज समाजामध्ये मतं मागत आहोत. नेमकं तुम्ही काय विकास घडवणार आहात पुढच्या भविष्यामध्ये समाजामध्ये तरुण जी पिढी आहे त्या तरुण पिढीसाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि रोजगार उपलब्ध करून देत असताना गावातल्या ज्या विकास कामाच्या ज्या गरजेच्या बाबी आहेत
त्या प्राधान्यानं कांबळेच्या माध्यमातून आणि राणी पवारांच्या माध्यमातून सोडवण्याचं त्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे शिंदेसाहेब आहेत, शशिकांत शिंदेसाहेब आहे, मी आहे, यांना मार्गदर्शन देऊन त्या पद्धतीनं नवीन ज्या शासनाच्या काही योजना असतील, शेतकऱ्याबद्दलच्या योजना असतील किंवा गावातील महिलांच्याबद्दलच्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं या दोघांच्या माध्यमातून प्रयत्न राहील. त्याचबरोबर आणि राज्य पातळीवरच्या ज्या काही योजना असतील ते मकरंद आबाच्या माध्यमातून विकास कामं जे मोठे बजेटमधली कामं आहेत ते आबाच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करू.